आपण वचन वाचूया. मत्तई शुभवर्तमान 6वा अध्याय त्याच्यातला 25 ते आणि 34 पर्यंत जे वचन आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त काळजी करणाऱ्यांना ते बोध करणारा वचन आहे. म्हणजे मनुष्य खाण्याबद्दल, कपडाबद्दल, प्रत्येक गोष्टीबद्दल काळजी करतात. ते काळजी करू नये अशी ते बोध करतात. मनुष्याच्या जीवनामध्ये प्रत्येकाना हे काळजी असतात. किती संपत्ती असला तरी पण काही ना काही कारणाने काळजी असतात. पण ही जे वचन आपण पाहतो, जे वाचतो, आम्ही ऐकतो, तो वचन जिवंत देवाची वचन आहे, ना बदलणारा परमेश्वराची वचन आहे आणि कधी खोटं बोलत नाही, बदलत नाही, असा एक जिवंत देवाची वचन आहे. आणि या वचनावर विश्वास ठेवून आम्ही त्या पुढे जायला पाहिजे, चालायला पाहिजे, अशा देवाची इच्छा आहे. ज्या लोकांना देवानी तारण देऊन या जगापासून वेगळा केलेला आहे, देवाचा मुला बनवलेला आहे, आणि त्या झाल्यानंतर आपण कुठली गोष्टीची काळजी करू नये, असा इथं डोंगरात बसून पुष्कळ लोकांना परमेश्वर हे वचन दिलेलं आहे, सांगितलेलं आहे. काळजी, प्रत्येक गोष्टीबद्दल काळजी, कुठल्या गोष्टीची काळजी करू नये. आता 7वा अध्यायामध्ये बोलतो, जे प्रार्थना शिकवतात शिष्यांना, रोजची भाकर आज आम्हाला द्या, हे शिकवलेलं आहे. रोजची भाकर आज आम्हाला द्या. माझ्याकडे 200 किलो तांदूळ आहे, 100 किलो गहू आहे, डाळ, तेल, मसाला सर्व आहे, आणि मी प्रार्थना करतो, रोजची भाकर आज आम्हाला द्या. नाही, काही नसताना देवावर विश्वास ठेवणारे भक्तजन, त्यांच्याकडे प्रार्थना करायला पाहिजे, आजच्या भाकर आज आम्हाला द्या. प्रियो, हे जे बोलणारे देवाबद्दल आमचा विश्वास कशा आहे, हे परमेश्वर पाहायला अनेक परीक्षा पण आणतात. एवढा बोध झाल्यानंतर आता शिष्या ज्या बसून ऐकणाऱ्यांना बोलतोय, ह्यांना जेवण द्यायचं आहे, पर लांबून आलेल्या ह्यांना पाठवून द्या. या योहान शुभवर्तमान योहान 6:6. हे तर त्याने त्याची परीक्षा पाहण्याकरिता म्हटले, कारण आपण काय करणार आहोत हे त्याला ठाऊक होते. पुढचे वचन पण वाचा ब्रदर. फिलिपाने त्याला उत्तर दिले, यांच्यातील एकेकाने थोडे थोडे घेतले तरी 200 रुपयांच्या भाकरी पुरणार नाहीत. आता एवढा बोध केलेला आहे, काळजी करू नका, कुठली गोष्टीची काळजी करू नका. देवानी, प्रभू येशूनी बोललेला आहे, शिष्यानी ऐकलेला आहे. आता असा एक संदर्भ आहे, इथं शिष्य काय बोलणार हे पाहावे. परीक्षा पाहण्यासाठी त्याला सांगतात, तुम्ही यांना जेवण द्या, तुम्ही यांना जेवण द्या. तर आम्ही इथं कुठून आणू आणि कशात देऊ? यांना एवढा पैसा जर खर्च केला तरी होणार नाही. प्रियानो, इथं शिष्य सांगायला पाहिजे, देवा, प्रभू, तुम्ही करू शकतो, तुम्ही चमत्कार करा, तर आमच्याशी होणार नाही, तुम्ही करा, हे सांगायला पाहिजे. स्वतः ते काळजी करून देतात, कारण काळजी करू नका सांगणारा जिवंत देव आहे. आणि एवढा माहिती असून सुद्धा आता एक अविश्वासी सारखा ते बोलायला लागले, आणि आम्ही एवढ्या लोकांना कुठून आणू? आणि प्रभू बोलतो, आपण करणार आहे, एक चमत्कार करणार आहे. शिष्यानी बोलतात, आम्ही काय करू? पण पुढे परमेश्वरात दुसरा बोलतात, इथे एक मुलगा आहे, त्यांच्याकडे भाकर आणि माशा आहे, माझ्याकडे आणा. आणि प्रभूंनी प्रार्थना करून ते वाढायला सांगितलं. आणि जवळजवळ स्त्री लेकरांना सोडून 5,000 पुरुषांनी खाल्लेलं आहे. बघा, हे जे प्रभू सांगतात, काळजी करू नका, कुठली गोष्टीची काळजी करू नका. कुठली गोष्टी
आम्हाला काय गरज आहे, कधी पाहिजे, ते सर्व देव, ज्या देवावर आपण विश्वास ठेवलेला आहे तो देव ओळखतो. देवांना पूर्ण माहिती आहे. आणि या शिष्यासारखा आपण कुठल्या गोष्टीची काळजी करू नये आणि बोलू नये. आपण पूर्ण विश्वासात राहायला पाहिजे. ही देवाची इच्छा आहे. माझी लोक माझ्यावर भाव ठेवून राहायला पाहिजे, माझ्याकडे दृष्टी लावायला पाहिजे, माझ्या विश्वासात राहायला पाहिजे, असं देवाची इच्छा आहे. पण कधी कधी आम्ही जगीच्या लोकांसारखा मार्ग सोडून देतो, विश्वासात थंड पडून जातो. या जमान्यामध्ये कसं काय होणार, पैसे दिल्याशिवाय कसा काय होणार, पैसे दिला तर सर्व काम होतो, अशा कधी एक मनामध्ये एक अविश्वास निर्माण होतो. प्रिय माझ्या ऐकणारा प्रिय बंधू बहिणीनो, या देवावर आपण विश्वास ठेवल्यानंतर कुठली गोष्टीची आपण काळजी करू नये. एक चमत्कार करणारा परमेश्वर आहे, ते करून दाखवणारा परमेश्वर आहे. आणि इब्रानिय पत्र 13वा अध्याय 8व्या वचन मध्ये आपण वाचतो, आणि काल आज आणि युगानुयुग न बदलणारा प्रभू आहे. काल आज युगानुयुग न बदलणारा प्रभू आहे. आणि असा प्रभूवर आपण विश्वास ठेवलेला आहे, तारणारा म्हणून स्वीकार केले आहे. आज आपण त्यांच्या शिष्य आहोत. हे जे त्यांचे शिष्य जे 12 होते, तो बोला आम्ही कुठून आणू एवढ्या लोकांना, अशा नाही. आपण चमत्कार करणारा देवावर पूर्णपणे विश्वास करून, देव करू शकतो, देवा तू करू शकतो, तुझा विश्वास आता आम्ही आहोत, अशा आपण त्यांना अवलंबून राहायला पाहिजे, असं देवाची इच्छा आहे. प्रियानो, या गोष्टी पुष्कळ संदर्भात असा परमेश्वर बोलतो. बघा, पहिले राजांच्या पुस्तक 17वा अध्याय 2 ते 6 वाचा ब्रदर. परमेश्वराचे वचन त्यास प्राप्त झाले की येथून निघून पूर्व दिशेत जा व यार्देन समोर करीत ओहाळा नजीक लपून राहा. त्या ओहाळाचे पाणी तुला प्यावयास मिळेल, आणि मी कावळ्यास आज्ञा केली आहे ते तुला अन्न पुरवितील. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे करून तो यार्देन समोरच्या करीत ओहळा नजीक जाऊन राहिला. कावळे त्यास भाकरी व मांस सकाळ संध्याकाळ आणून देत व त्या ओहळाचे पाणी तो पी. काही दिवसांनी ओहळ आटून गेला. बस बस बस, धन्यवाद. आता एलिया संदेशांना परमेश्वर बोलतो यार्देन नदीकडे जाऊन राहायला, आणि तिथले पाणी प्या, आणि कावळ्याकडून तुला मांस भाकर मी पाठवणार. पण आम्ही एक वचन वाचतो, परमेश्वर सांगितल्याप्रमाणे तो निघून गेला. परमेश्वर सांगतो मला उपाशी ठेवणार नाही, मला सोडणार नाही. या विश्वासाने देवाचा दास संदेष्टा तिथे निघून गेला. आणि रोज सकाळी संध्याकाळी कावळाकडून परमेश्वर आणि मांस आणि भाकर पाठवतात, आणि खाऊन तृप्त होतात, पाणी पितात. आणि काही दिवसानंतर पाणी हटलंय, आता काय करायचं? देवाचे वचन आलेलं आहे, तू असे इथून निघून जा, एक विधवाकडे जा म्हणून सांगितलं. आणि या संदेशाने कधी विचार केला नाही, प्रश्न केला नाही, देवा एक विधवाकडे मी कसा जाऊ आणि तिच्याकडे काय राहणार, काही संशय न धरता परमेश्वर सांगितल्या तसा निघून गेला. आणि तिथं ते विधवा बाई बोलली, मुठीभर पीठ आहे, भाकरी करून, आणि मी आणि माझा मुला खाणार, आणि आम्ही मरून जाऊ, यासाठी मी 2 लाकडे जमा करते. आणि दास बोलला, ठीक आहे, पहिले एक भाकर बनवून मला द्या. सांगितल्याप्रमाणे ती दिली, आणि तो वचन दिला, आणि दुष्काळ राहीपर्यंत तुझा घरी पीठ आणि तेल कमी होणार नाही, तो पहिले भाकर मला करून दे. सांगितल्याप्रमाणे ते विधवाबाई करून दिली. पुष्कळ दिवस ती बाई आणि त्यांच्या घराण्याचे लोक खाल्ले. महत्व गोष्टी काय आहेत? परमेश्वर सांगितल्याप्रमाणे करायला पाहिजे. प्रिय देवाचे बंधू बहिणीनो, हे जे शास्त्र आहे, हे जिवंत देवाच्या वचनाने भरलेला पवित्र शास्त्र आहे, लिहणारा पवित्र आत्मा आहे, आणि तो थोर आहे, तो जिवंत आहे, तो पवित्र आहे. सांगितलं आहे, कधी सोडणार नाही.
योहान सुवर्तमान 14वा अध्याय 18 वचन मध्ये आपण वाचतो, मी तुला अनाथ असा सोडणार नाही. सर्व जग सोडून आम्ही प्रभूचा मार्गात आलो, विश्वासात आलो आणि आपल्याला कधी विसरणार नाही, सोडणार नाही. हे जिवंत देव आहे. जे वचन सांगितलेलं आहे तो जिवंत देव आहे. ज्या विश्वासात आपण राहायला पाहिजे. आपण तंत्रमंत्र करू नये, पैसा मिळवण्यासाठी, अजून काही गोष्टीसाठी धूर्त बुद्धी वापरू नये. परमेश्वरावर पूर्णपणे विश्वास ठेवून राहायला पाहिजे. प्रियानो, हे जे परमेश्वर आहे, हे परमेश्वर आहे ना बदलणारा परमेश्वर आहे. खोटं बोलायला तो मनुष्य नाही, तो जिवंत आहे. मनुष्य खोटं बोलतो, मनुष्य खोटं बोलतो आणि बदलतो, पण परमेश्वर कधी खोटं बोलत नाही, बदलत नाही. त्यांच्यावर जो कोणी विश्वास ठेवून हे जग सोडून त्यांच्या मागे आले आहे, त्यांना शेवटपर्यंत सांभाळणार, शेवटपर्यंत सांभाळणार, वेळेवर अन्न पाणी देणार. हे महान कार्य करणारा परमेश्वर आहे आपला परमेश्वर. प्रियानो, हे जे अनुभव पुष्कळ वेळा आम्ही घेतलेला आहे, आमच्या जीवनामध्ये या मिळाले आहे. परीक्षा परमेश्वरांनी सांगितलं ते करणारच आहे, तो करणारच आहे. या परमेश्वराच्या मागे आलेल्या लोकांच्या जीवनाला कधी उणे पडणार नाही, कधी सोडणार नाही. स्तोत्र 37:25 वचन. मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो, तरी नीतिमान निराश्रित झालेला किंवा त्याची संतती भिकेस लागलेली मी पाहिली नाही. पाहिलं नाही, होणार नाही. मी तरुण होतो, आता म्हातारा झालं. नीतिमान कधी भीक मागत नाही, त्यांच्या संतती भीक मागणार नाही. कारण परमेश्वराचे नाव निंदा होईल. असं जर होत असेल, परमेश्वराचे निंदा होईल. परमेश्वराचे निंदा होण्यासारखा परमेश्वर आपल्या लेकरांमध्ये कधी काम करत नाही. प्रियानो, आम्ही स्वतः अनुभव घेऊन सांगतो. तुम्ही इथं शहर सोडून कुठं रानात मरायला चालला. बरं, पुष्कळ लोकांनी, आम्ही जेव्हा ढोळकाम गावात जात होतो तेव्हा पुष्कळ लोकांनी बोललं, चांगला नोकरी, चांगला जागा सोडून कशाला तिकडं मरायला चालला, आणि उद्या बरा वाईट झाला तर काय होईल. पुष्कळ गोष्टी अशा लोकांनी सांगितलं. पण परमेश्वर बोलवतो, पाठवतो, आणि जिवंत देवाची वचनावर विश्वास ठेवून आम्ही गेलो. आज 31 वर्ष झालं परमेश्वर सोडला नाही आणि काही उपाशी राहण्यासारखा काही झाला नाही. परमेश्वर खूपच सांभाळतो. आम्हालाही नाही, त्यांच्यावर विश्वास ठेवणारा सर्वांना तो सांभाळणारा जिवंत देव आहे. परमेश्वराची इच्छा आहे त्या देवावर विश्वास ठेवून आपण राहायला पाहिजे. मी तरुण होतो, म्हातारा झालो. हो, अशी नीतिमान भीक मागताना, त्यांच्या संतती भीक मागताना मी पाहिल्या नाही, पाहू शकणार नाही. पुष्कळ परमेश्वराच्या नावामध्ये राहणारा, चालणारा सर्वांना परमेश्वर आतापर्यंत सांभाळलेलं आहे. आमचं प्रिय बंधू बहिणीनो, जेव्हा ढोळकामला गेलो, कित्येक वेळा आजारी पडलो, गावी जायचं, मंडळी तयार झाले आणि कोण सांभाळणार अशी आमच्या काळजी होते. आणि त्या वेळेला सुधाकर मोरे ब्रदर, नामदेव गायकवाड ब्रदर आणि निर्मल कुमार ब्रदर, अविनाश वाकुमारे ब्रदर, अरे ब्रदर काळजी करू नको, तुम्ही आवश्यकता अवस्था पाणीला हॉस्पिटलला चाललं, जाऊन या, आम्ही सांभाळू. कुठली गोष्टीची आम्ही विचार करत होतो, काय करू. प्रिय बंधू बहिणीनं, कुठली गोष्टी असो, काळजी करू नये, चिंता करत बसू नये. पूर्ण देवावर विश्वास ठेवून राहायला पाहिजे. हे देवाची इच्छा आपण करणार आहोत तरी बोलतो, यांच्यासाठी तुम्ही काहीतरी करा. प्रभू आमच्याशी होणार नाही, तुम्ही करा हे सांगायला पाहिजे. आम्ही एवढ्या लोकांना आम्ही कुठून आलो. अशी अविश्वासाचं जीवन आपल्याकडे नसावा. आपण जिवंत देवावर विश्वास ठेवलेला आहे. एब्री लोकास पत्र 13वा अध्याय आणि 8 वचन. म्हणजे काल, आज, युगान युग ना बदलणारा परमेश्वर आहे. त्या परमेश्वरावर पूर्णपणे विश्वासात राहूया. कधी सोडणार नाही. असा जिवंत देव आहे, पवित्र देव आहे, थोर देव आहे. मी अनाथ नाही सोडणार,
हे वचन दिलेलं देव आजपर्यंत त्यांच्या लोकांना सोडला नाही. प्रिय माझी ऐकणारा प्रिय बंधू बहिणीनो, या विश्वासात आपण राहूया, यांच्यावर भक्ती करत राहूया. काही समस्या आल्या, परीक्षा आल्या तरी आपण काळजी करू नये. मी जर असं काही भीक मागायला आलो, या देवाची नाव निंदा होईल. देव आपला नाव निंदा होण्यासारखा करणार नाही. आपला प्रत्येकाच्या कार्यावरून देवाची गौरव होण्यासाठी आज चमत्कार करत आहे. असा देवाच्या विश्वासात राहूया, भक्ती करत राहूया, त्यांच्या मार्गात चालूया, आणि शेवटपर्यंत या विश्वासात राहूया. हे करण्यास प्रभू आपल्याला सहाय करू, मदत करून थोर देवाच्या नावाला गौरव असो. आमेन.